फडणवीस साहेबांनी दिल्यानंतर आज उद्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि आज मुंबईत येऊन माझ्या विभागाचा विस्तृत आढावा मी आज या ठिकाणी घेतला। विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, आयुक्त, सर्व उपायुक्त जे माझ्या विभागाचे प्रमुख अधिकारी क्षेत्रीय आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर संपूर्ण विभागाचा मी आढावा घेतला आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याच्या तिजोरीमध्ये उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणारा एक महत्त्वाचा पहिल्या 3 विभागांपैकी आहे आणि आतापर्यंतचा विचार केला म्हणजे गतवर्षीची तुलना करता तर गतवर्षीपेक्षा चांगलं उत्पन्न, अधिकचं उत्पन्न तिजोरीमध्ये आपण आतापर्यंत मिळवलेलं आहे। जे टार्गेट आहे या पूर्ण वर्षाचा, आता 6 महिने पूर्ण झालेत, 6 महिने बाकी आहेत, त्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा झाली आणि जे काही उद्दिष्ट विभागाला दिलं असेल ते उद्दिष्ट निश्चितपणाने आपल्याला पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीच्या सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। विभाग कार्यक्षमतेने चालवणं आणि अशा पद्धतीचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही केलं। काही बाबी आमच्या अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनाला आणून दिल्या की जेणे की जवळपास 33-34% पदं ही रिक्त आहेत। एवढा मोठा सरकारच्या तिजोरीमध्ये जवळपास 17-18 हजार कोटी रुपयाचं उत्पन्न मिळवून देणारा विभाग असताना सुद्धा 33-34% रिक्त पदांवरती आमच्या अधिकाऱ्यांना काम करावं लागते। तर त्या बाबतीत सुद्धा मी एक प्रस्ताव तयार करायच्या सूचना आज आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्यात। अधिवेशन संपल्यानंतर त्या बाबतीत सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून रिक्त पदांच्या बाबतीतला सुद्धा लवकरात लवकर या विभागातला पदं भरण्याचा निर्णय घेतला जाईल। अधिक कार्यक्षमतेने विभाग चालवणं, जिथं कुठं कर चुकवेगिरी होत असेल, लोक राज्य उत्पादन शुल्कचा टॅक्स भरत नसतील किंवा जाणीवपूर्वक उशीर करत असतील, डिले करत असतील किंवा चुकवायचा प्रयत्न करत असतील तर त्याच्या बाबतीत सुद्धा फ्लाइंग स्क्वॉड अधिक कार्यक्षम करणं, आमच्याकडे जी व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे ती व्हिजिलन्स डिपार्टमेंट अधिक कार्यक्षम करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकदा अधिवेशनातल्या कामातनं मोकळा झाल्यानंतर आम्ही करणार आहोत आणि त्या अनुषंगानं अधिक कार्यक्षमतेनं हा विभाग इथून पुढे चालवून सरकारच्या तिजोरीमध्ये चांगल्या पद्धतीनं जे काय उत्पन्न मिळवतंय, जे काय स्रोत आहेत ते पूर्ण क्षमतेनं वापरून सरकारच्या तिजोरीत अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत केला जाईल। कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष खूप मोठ्या प्रमाणात ही भरून काढण्याचं मोठं आव्हान असेल, त्याचबरोबर अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे कर जे आहे तो देखील मी आत्ताच सांगितलं आपल्याला की काही ठिकाणी कर चुकवेगिरी आहे, काही ठिकाणी जाणीवपूर्वक उशीर करतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी आमची जी यंत्रणा आहे, मग जिल्हा स्तरावरची असेल, शहरातली विभाग स्तरावरची असेल, ती अधिक कार्यक्षम करणं याच्यावरती माझा भर राहीलच। काही सूचना सचिवांना आणि आयुक्तांना मी या ठिकाणी आत्ता दिलेल्या आहेत, पण मी एवढंच सांगेन आपल्याला की कोविडमध्ये हा व्यवसाय बंद होता, दुकानं बंद होती, त्यामुळे तो परिणाम झाला होता। आता कोविडमधनं आपण हळूहळू बाहेर येतो आहे, त्यामुळे बाहेर येत असताना जी काही सोर्सेस आहेत त्या 100% कॅपॅसिटीने युटिलाइज करण्याचा आमचा प्रयत्न राहील। हा निर्णय घेत असताना विभागाकडनं त्यावेळी सुद्धा ह्या विभागाचा मी राज्यमंत्री होतो, जे विदेशी मद्य दुसऱ्या राज्यातनं आपल्या राज्यामध्ये येते त्याचं कन्झम्पशन होतच होतं, त्याचा वापर होतच होता, पण ते आपल्या राज्याच्या दरापेक्षा शेजारच्या राज्याचे दर कमी असल्यामुळं लोक चोरट्या मार्गाने तिकडून आणून ते मद्य सेवन करतच होते। ते मद्य सेवन होत नव्हतं असं नाही। आम्ही जो आता रिव्ह्यू घेतला, ही जी योजना आपण आणली त्याचा रिव्ह्यू घेतल्यानंतर उत्पन्नामध्ये त्या विदेशी मद्याच्या उत्पन्नामध्ये जवळपास दुप्पट वाढ झालेली आहे। पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्यावेळी सुद्धा हे मद्य येत नव्हतं असं नाही, चोरट्या मार्गानं गैरमार्गानं ते स्वस्त तिकडं त्या राज्यात मिळायचं म्हणून आपल्या राज्यात लोक आणत होते, ते आता आपण फक्त चोरट्या मार्गाने यायच्याऐवजी त्याचा दर कमी केल्यामुळं इथं लोकांनी ते मद्य घेतलेलं आहे।
2.5 वर्षाच्या काळात काही वादग्रस्त निर्णय देखील झाले होते, खास करून सुपर मार्केटमध्ये दारू विक्री असेल, अर्थात तो निर्णय वाईन विक्री असेल किंवा चंद्रपूरमधली दारू बंदी उठवणं असेल, असे अनेक निर्णय देखील तुमच्या खात्याशी आणि वादग्रस्त निर्णय त्याला म्हणता येईल असे निर्णय तुमच्या खात्याशी आहेत. याबाबत पहिल्या आढावा बैठकीमध्ये काही महत्वाचा हाती आलाय का किंवा त्याबद्दल काय? मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भातला निर्णय हा पब्लिक डॉमेनमध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या लोकांच्या त्याचं काय म्हणणं आहे त्यांचं आपण मागवलेलं आहे. जून एंडपर्यंत त्याची अधिकृत मुदत होती. आता ते पब्लिक डॉमेनमधनं ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्याचं स्क्रुटिनी करायचं काम विभागामध्ये सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर जर ते पूर्ण झालं त्याच्या अगोदर तर त्याची माहिती सचिव आणि आयुक्त या ठिकाणी मला देतील. जे काही पब्लिक डॉमेनमधलं मत आलं असेल, लोकांचं जे मत असेल, सामान्य माणसांचं सुद्धा त्याच्यामध्ये मत आलेलं आहे, तो जेव्हा अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल त्याचा काय निष्कर्ष आहे तो पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल. याला लागून एक राजकीय प्रश्न आहे की जी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या बाबतीत जो निर्णय सुरू आहे ती सुनावणी आता परत एकदा पुढे ढकलली. 22 ऑगस्टलाही सुनावणी होते. असं कळतंय की कुठेतरी शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात, कारण चिन्हाबाबत अद्याप निर्णय होत नाही. चिन्हाबाबतीतला निर्णय सर्वस्वी आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. आमचं मत, आम्ही मूळ शिवसेना आहोत. आपण जरी आम्हाला शिंदे गट म्हणत असला तरी आम्ही मूळ शिवसेना आहोत. त्याचं कारण आम्ही विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, नगरसेवकांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये, सेना पदाधिकाऱ्यांमध्ये आम्ही बहुमतात आहोत. ठीक आहे, ही आमची बाजू आहे. पण जो न्यायालय निकाल देईल, सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. माननीय केंद्रीय निवडणूक आयोग जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल. कुठेही शिंदे, आम्ही जे शिवसेना आहोत ते आम्ही कुठेही अडचणीत आलेलो नाही. आमची बाजू भक्कम आहे आणि ती बाजू या दोन्ही व्यवस्थांच्या समोर, माननीय सुप्रीम कोर्टासमोर, माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आम्ही मांडलेली आहे. सुनावणी वेळी आमचे वकील ते अधिक प्रभावीपणे तिथं मांडतील. आम्ही कुठेही अडचणीत नाही. वंदे मातरम वाद सुरू झालेला आहे. हॅलो बल्लू बोलण्याऐवजी वंदे मातरम म्हणावं, त्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. तसंच काँग्रेसकडनं असं सांगण्यात येते की हॅलो किंवा वंदे मातरम जय बळीराजा असं म्हणावं, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आपली काय यावर? माननीय मुनगंटीवार साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जे लोक इंग्रजी शब्दाचा वापर करत होते हॅलो म्हणून, त्यांच्यासाठी ते हे बोललेलं आहे. याचा अर्थ कुणी जय महाराष्ट्र म्हणू नये असं नाही, कुणी नमस्ते म्हणू नये असं नाही. माननीय मुनगंटीवार साहेबांनी एवढंच सांगितलेलं आहे की जे लोक इंग्रजी शब्द इंग्रजांनी आणलेला वापरत होते त्याच्याऐवजी सुसंस्कृत अशा पद्धतीचा मराठी शब्द वापरावा असं त्यांनी त्याच्यावरती त्यांचं मत याच्यानंतर मांडलेलं आहे. मेरे पास स्टेट एक्साइज का डिपार्टमेंट विभाग माननीय एकनाथ जी शिंदे साहब और माननीय देवेंद्र फडणवीस साहब ने सौंपा है. मैंने आज मेरे प्रशासन के वरिष्ठ अधिकारियों के साथ आढावा बैठक ली. डिपार्टमेंट का स्ट्रक्चर, क्योंकि इस डिपार्टमेंट में पिछले 2.5 साल में राज्य मंत्री के तौर पे काम कर रहा था, इसलिए मुझे बहुत सारी बातें थोड़ी सी इसके ऊपर इसमें से मालूम थी. लेकिन ये मेरा जो स्टेट एक्साइज डिपार्टमेंट है ये स्टेट का रेवेन्यू कलेक्ट करने वाला 3rd लार्जेस्ट डिपार्टमेंट है. इसलिए रेवेन्यू जो भी टारगेटेड रेवेन्यू है वो हमारे डिपार्टमेंट के तरफ से गवर्नमेंट के ट्रेजरी में कैसे आए इस बारे में चर्चा हुई और इफिशिएंटली ये डिपार्टमेंट कैसा चलाया जाए इस बारे में चर्चा हुई. हमारे डिपार्टमेंट के भी कई इश्यूज थे, जैसे कि 33-34% वैकेंसीज ऑफिसर से स्टाफ लेवल तक हमारे इसमें है. अगर रेवेन्यू इतना भारी हम कलेक्ट करते हैं तो वो अधिक प्रभावी तरह से ज़्यादा कलेक्ट करने के लिए मैन पावर भी उतना ही चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर भी उतना ही चाहिए. उसके बारे में एक नोट मेरा डिपार्टमेंट बना रहा है. इसके बारे में मैं डिप्टी सीएम साहब के और सीएम साहब के साथ बात करके जो भी इंफ्रास्ट्रक्चर चाहिए वो इंफ्रास्ट्रक्चर हमारे डिपार्टमेंट को देने के लिए हम कोशिश करेंगे, प्रयत्न करेंगे. और जो मॉल का इशू आपने बताया, वाइन जो मॉल में सेल करने की बात इसके पहले हुई थी, वो डिसीजन हमने
इसके पहले ही पब्लिक डोमेन में डाला था और इसका 30 जून का लास्ट डेट था। अभी वो पब्लिक डोमेन में से जो भी सजेशंस आए हैं वो डिपार्टमेंट के पास है। मैंने अभी एसीएस मैडम से और कमिश्नर से कहा है कि उसके बारे में स्क्रूटिनी करे और स्क्रूटिनी करके उनका जो के स्टेटस है जो भी आया है उसका समराइज रिपोर्ट करके मेरे पास भेजे। वो जब आएगा तब उसके बारे में कैबिनेट में हम लोग चर्चा करेंगे। नहीं, देखिए, चंद्रपुर की दारूबंदी जो उस टाइम उठाई थी उस बारे में उसी कैबिनेट ने उस टाइम के डिस्कशन करके वो डिसीजन लिया था। अभी तक तो ऐसी कोई बात सामने नहीं आई है कि उसका वो डिसीजन रिवाइज करे। लेकिन आप जो कह रहे हैं फॉरेन जो लिकर है उसका रेट कम करने का, तो फॉरेन लिकर जो अदर स्टेट से हमारे स्टेट में आती थी उसका बहुत कम रेट था जो कि इधर बेच रहे थे महाराष्ट्र में, और इसके लिए वो आ तो रही थी लेकिन वो चोरी चुप के आ रही थी, टैक्स चुका के आ रही थी। इसलिए वो टाइम डिसीजन लिया कि ये इधर ही उसका रेट कम किया जाए। और जब हम अभी सामने आए हैं तो वो डिसीजन लागू होने के बाद एज कम्पेयर टू लास्ट ईयर वो उसका सेल और उसके पास से मिलने वाला टैक्स दुप्पट से ज़्यादा मिल रहा है। इसका ये अर्थ है कि बाहर से आने वाला जो विदाउट टैक्स और चोरी चुप के आ रहा था, इधर कंजम्पशन तो हो ही रहा था, कंजम्पशन नहीं हो रहा था ऐसा नहीं था, इधर भी हो रहा था, लेकिन अभी इधर का रेट कम होने की वजह से उसका सेल भी बढ़ा है और उसका रेवेन्यू टैक्स भी ज्यादा आया है। फिलहाल एकनाथ शिंदे विधायक जिनके बारे में काफी चर्चाएं हो रही थी, एक तो प्रकाश सुर्वे है जिन्होंने कहा है कि कोई आपको कुछ मारे तो आप भी उन्हें उसी प्रकार उत्तर दे दो, टेबल पे आपको बेल जो है वो मैं करवा सकता हूँ। और दूसरा संजय वांगर का एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें उन्होंने मैनेजर को थप्पड़ लगाया है। तो दो ऐसे विधायक जो है वो काफी विवादित फिलहाल दिखाई दे रहे हैं। नहीं, प्रकाश दादा सुर्वे जो हमारे विधायक है उनका स्टेटमेंट मैंने टीवी चैनल पर देखा। वो डायरेक्टली ऐसे नहीं बोल रहे हैं। वो कह रहे थे कि इसका ऐसा अर्थ लग रहा है कि उनके कई कार्यकर्ताओं के ऊपर, उनके कई शिवसैनिकों के ऊपर, उनके कई पदाधिकारी के ऊपर किसी ने जोर जबरदस्ती की है, किसी ने उनको धमकाया है, किसी ने उनको मारा है, और वो एक्शन के लिए रिएक्शन के तौर पे ऐसा प्रकाश दादा सुर्वे ने कहा होगा, ऐसा मेरा समझ है। लेकिन फिर भी मैं उनसे पर्सनली बात करूंगा। दोनों विधायक मेरे अच्छे दोस्त हैं, प्रकाश दादा सुर्वे साहब से और संतोष बांगर साहब से मैं दोनों से बात करूंगा। संतोष बांगर साहब जो कह रहे, वो जो फूड दिया जा रहा था उधर, वो जो उनको जो लिस्टेड फूड देना चाहिए था वो न दे के कोई बुरी क्वालिटी का फूड वहां दे रहा था, इसलिए वो थोड़े से गुस्सा हो गए। लेकिन कल दोनों ही विधायक से मेरी बात अधिवेशन में होगी, मैं दोनों से बात करूंगा। लेकिन मुझे लगता है ये जो उन्होंने दोनों ने कहा है वो उनका ऐसा कोई कायदा हाथ में लेने का उद्देश्य नहीं था। वो बातों में कदाचित शायद उनके पास से ऐसा शब्द गया होगा। सर लगातार थप्पड़ लगा रहे सर, उस वीडियो में 2-3 आया उन्होंने उस मैनेजर को। ये कहाँ का न्याय है जब सत्ता में होते हैं और किसी मैनेजर को थप्पड़ लगा के आकर खुद सत्ता के लोग कह रहे हैं, तो जनता को क्या जवाब देंगे? मैं बांगर साहब से खुद कल सुबह बात करूंगा। वो मैंने भी क्लिप देखा है। मेरा कहना यही था कि अगर वो टाइम उनको थोड़ा गुस्सा आया होगा कि इस क्वालिटी का खराब खाना आप लोगों को दे रहे हैं, तो मैं उनसे बात करूंगा और जो भी फॅक्ट है वो मैं पता करूंगा उनसे बात करके। सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देखील आजच्या चहापानाचं निमंत्रण दिले, सुनील प्रभू यांनी पत्र दिले। हा त्यांनी काय म्हणतात चर्चा किंवा अनौपचारिक गप्पा असतात, एक त्यांनी संसदीय शब्द पाळलाय। तुम्हाला वाटतंय की त्या गटाने देखील या सगळ्यामध्ये सामील व्हावं? कसं? निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निमंत्रणाचा सुनील प्रभू साहेब जे ठाकरे गटाचे आहेत प्रमुख, त्यांनी या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे। ही संसदीय कार्यप्रणालीची एक पद्धत आहे। जेव्हा आपण अधिवेशन विधिमंडळाचं बोलवतो तेव्हा ते विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या माननीय विधानसभा विधान परिषद सदस्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय चर्चेला आमंत्रित करत असतात। चर्चेमध्ये सहभागी होणं, काही चांगल्या सूचना करणं
खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अधिवेशन कसं पार पाडलं जाईल यासाठी विरोधकांचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. सुनील प्रभू साहेब या चहापानाला नक्की येतील असं आम्हाला वाटते. सर हे असं म्हणताय की विरोधकांनी या कार्यक्रमाला आलं पाहिजे, मात्र शिवसेना आणि विरोधी पक्ष सुद्धा शिवसेनेत आहे. आता एक विचित्र नाही, आम्ही शिवसेना खरी आहोत. आम्ही सातत्यानं म्हणतोय लोकशाहीमध्ये बहुमतात असणारा पक्ष. मी मगाशी पण सांगितलं, विधानसभेत आम्ही बहुमतात आहे, लोकसभेत आम्ही बहुमतात आहे, नगरसेवकांमध्ये बहुमतात आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांमध्ये बहुमतात आहे, सर्व लोकप्रतिनिधींमध्ये आम्ही बहुमतात आहे. त्यामुळे बहुमताचा पक्ष हा अधिकृत पक्ष आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं जे राहिलेले आहेत बाजूला त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही या चहापानासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी चहापानामध्ये सहभागी व्हावं. त्यांच्या चांगल्या सजेशन्स असतील, सूचना असतील तर त्या कराव्यात. सकारात्मक दृष्ट्या त्यांच्या चांगल्या सूचना असतील तर सरकार त्याचा विचार करेल. सर, शिंदे दल लगातार दावा कर रहा है कि ओरिजिनल शिवसेना हम ही है. दूसरी तरफ सुप्रीम कोर्ट की तरफ से तारीख पे तारीख मिलती जा रही है. किस तरह से देखते हैं कि क्या शिंदे दल खतरे में है या उद्धव ठाकरे का दल खतरे में? हम लोग बिल्कुल खतरे में नहीं है. हमारा पोजीशन, हमारे पास जो डॉक्यूमेंट्स है, हमारे जो पास जो नंबर्स है, हम लोग स्ट्रांग है. हमारा न्याय व्यवस्था पर और सेंट्रल इलेक्शन कमीशन की जो उनको कॉन्स्टिट्यूशनल राइट्स है, ये दोनों ही यंत्रणा पर हमारा पूरा भरोसा है. हम हमारे डॉक्यूमेंट्स, हमारी बाजू, जब हियरिंग का मौका हमें मिलेगा वो हियरिंग के टाइम हम लोग स्ट्रांगली हमारी बाजू वहाँ रखेंगे. और हमको पूरा भरोसा है कि हमारे डॉक्यूमेंट्स, हमारा सब आर्गुमेंट सुनने के बाद हमको दोनों ही यंत्रणों के पास से हमको न्याय मिलेगा. लेकिन सुप्रीम कोर्ट में जिस तरह से तारीख पे तारीख मिल रही है, ऐसे में चुनाव आयोग कुछ फैसला नहीं ले पा रहा है, तो क्या शिंदे दल की मुसीबतें बढ़ सकती हैं? नहीं, मुसीबतें बढ़ने का कोई सवाल ही नहीं है. ये तो हम लोग सब जानते हैं कि जब लॉ में या कोर्ट में कोई इशू जाता है तो उसको थोड़ा टाइम तो लगता ही है. ऐसा नहीं आज कोर्ट में गया और कल डिसीजन आया. ये रूटीन मैटर है. जब तक माननीय न्यायालय जब इसका डिसीजन करेंगे तभी हम लोग जो न्यायालय का डिसीजन आएगा उसका स्वीकार करेंगे. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की अरे हिंदी होने देते ना प्लीज. पर अभी तक सर चिन्ह को लेकर कई सारे सवाल उपस्थित किए जा रहे हैं. एक तरफ उद्धव ठाकरे कुछ भी दावा कर रहे हैं. एकनाथ शिंदे भी कर रहे हैं. कैसा देखते हैं? नहीं, हमारा दावा भक्कम है. हम पहले से कह रहे हम बहुमत में हैं. हमारे पास डॉक्यूमेंट्री एविडेंस है. हमारे सीनियर एडवोकेट, सीनियर काउंसिल, माननीय सुप्रीम कोर्ट के सामने वो सब बातें जब हमको हियरिंग का मौका मिलेगा तब हम रखेंगे. सेंट्रल इलेक्शन कमीशन के पास भी रखेंगे. और हमको पूरा भरोसा, विश्वास है कि हमारे बाजू स्ट्रांग होने की वजह से हमको सेंट्रल इलेक्शन कमीशन और सुप्रीम कोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट के पास से न्याय मिलेगा. सर, सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार कैबिनेट में पदभार संभालने से पहले उन्होंने ऐलान कर दिया कि अब हेलो की जगह वंदे मातरम बोला जाएगा, जिस पर कई संगठनों ने आपत्ति जताई है. उनका इसके बारे में दूसरा स्टेटमेंट मैंने देखा. माननीय मुनगंटीवार साहब ने ये कहा है कि जो लोग इंग्लिश शब्द का इस्तेमाल करते हैं हेलो करके, ये हेलो शब्द ही अंग्रेजों का है, उसके बावजूद उसके बदले में लोगों ने वंदे मातरम ये मराठी शब्द कहना चाहिए, ऐसा उन्होंने दूसरा स्टेटमेंट दिया है. वो मैंने पढ़ा है. सर, लेकिन पिछली सरकार का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र में हमेशा चालू. जय महाराष्ट्र कोई भी महाराष्ट्र से हटा नहीं सकता. जय महाराष्ट्र हम कहते थे, कहते हैं और कहते रहेंगे. धन्यवाद. एक राजकीय प्रश्न, सुप्रिया सुळे किंवा प्रत्येक विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावर म्हणजे सत्ताधाऱ्यांना घेरायचं काम करते. आता सुप्रिया सुळे असं म्हणतायत की या सगळ्यांची म्हणजे महिलांपेक्षा आमदारांची किंवा मंत्र्यांची नाराजी सर्वाधिक जास्त किंवा रुसणं फुगणं सुरू आहे. मग कधी कोण काय बोलतोय, कधी कोण काय बोलतोय, खास करून मंत्री बद्दल वाटपावरून काय उत्तर द्यावं? त्यांना कुठं दिसलं असं जाणवलं मंत्री रुसलेत म्हणून? म्हणजे ताईंच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु आम्ही सगळे मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून कामाला लागलोय. विभाग मिळायच्या आधी आम्ही आपापल्या विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये गेलो. आम्ही तिथं लोकांना भेटलो, लोकांचे प्रश्न समजावून घेतले. काल परवा दिवशी आमचं खाते वाटप झालं. आता आम्ही बैठका सुरू केल्या आजपासून. सगळे मंत्री बोलतायत, सगळेजण सांगतायत. कुणी असं म्हणत नाही मी नाराज आहे, कुणी नॉट रिचेबल नाही, सगळे उपलब्ध आहेत.
काही नसताना केवळ अफवा पसरवायच्या. हे नाराज आहे म्हणून स्वतःच सांगायचं. जो नाराज आहे तो सांगत नाही, त्याच्या जवळपासचं कोणी सांगत नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही अशीच मंडळी उठून म्हणतात हे नाराज आहेत. कुणीही असं कितीही अफवा पसरवल्या, काहीही अपप्रचार करायचा प्रयत्न केला तरी आम्ही सगळेजण, विशेषतः आम्ही 40 आमदार आणि 11 सहयोगी आणि अपक्ष आमदार जे 51 लोक पहिल्या दिवशीपासून माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत. एका विश्वासानं, एका धैर्यानं, एका धाडसानं आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत. त्यामुळं आमच्यामध्ये आम्हाला विचलित करण्याचा, आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा, आमच्याबद्दल असं लोकांच्या मध्ये काही खोटं नाटं पसरवण्याचा कुणीही कितीही प्रयत्न केला तरी त्याचा याच्यावरती परिणाम होणार नाही. आम्ही 51चे 52 होऊ, परंतु 51चे 50 होणार नाही, एवढा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. धन्यवाद. चलो.